महाराष्ट्र राज्य महिला आयोगाद्वारा आयोजित जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ह्या परिसंवादाकरिता ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती सन्मान्य नीलमताई गोरे, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री सन्मान्य पंकजाताई मुंडे, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला व बालविकास मंत्री सन्मान्य मेघनाताई साकोरे, मंचावर उपस्थित ॲडव्होकेट मनीषाताई कायंदे, सन्मान्य श्रीजयाताई चव्हाण, डॉक्टर पद्माताई सातव, माझे सहकारी सन्मान्य हारून खानजी, सन्मान्य सना मलिकजी, आणि विशेष करून ज्यांच्या पुढाकाराने आजच्या ह्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं त्या आपल्या आयोगाच्या अध्यक्षा सन्मान्य रुपालीताई चाकणकर, त्यांच्या सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनी, आणि आज ह्या अतिशय महत्त्वाच्या परिसंवादाकरिता ह्या ठिकाणी महिलांसोबत पुरुषांना देखील निमंत्रित केलं आणि त्याचा तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला, याच्याकरता रुपालीताई मी आपला आभार व्यक्त करतो. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र राज्याच्या बहिणी या सर्व लाडक्या आहेत आणि लाडक्या बहिणीमुळेच कदाचित आमचं अस्तित्व असं आता ह्या ठिकाणी वाटायला लागलं. आणि आज आपण या महिला दिनाच्या महिला आयोगाच्या कार्यक्रमाला विशेष करून मी पहिले एकटाच वाटत होतो, परंतु नंतर हारून भैया आले तर मला थोडासा आधार त्या ठिकाणी मिळाला आणि इथे आल्यावर अजून जास्त आधार मिळाला की चला अजून जास्त लाडके भाऊ पण इथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आज हा परिसंवाद अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे. याचं कारण असं की जगामध्ये आता सध्या ज्या सगळ्यात जास्त तस्करी होण्याचे जे उद्योग आहे, एक सगळ्यात पहिल्या क्रमांक 1 वर ते म्हणजे अंमली पदार्थाची तस्करी, दुसरी म्हणजे अवैध शस्त्रांची तस्करी आणि तिसरी म्हणजे आपल्या ह्या मानवी तस्करी. 3 नंबरवरचा सर्वात मोठे जे हे अवैध धंदे आहेत त्याच्यामध्ये 3 नंबरचा क्रमांक ह्या मानवी तस्करीला लागतो. त्याच्यामुळे ह्या गंभीर परिसंवादाचं आयोजन महिला आयोगानं पुढाकार घेऊन ह्या ठिकाणी आयोजित केलं, याचं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपण सर्वजण जाणतो की मानवी तस्करी म्हणजे बळजबरीनं फसवणूक करून त्या ठिकाणी काही लोकांना मजुरीला लावणे, लैंगिक शोषण करणे, बालमजुरी करणे, या पद्धतीनं अमानवीय कृत्यांसाठी व्यक्तींची भरती करणे आणि त्यांची वाहतूक करणे आणि कुठेतरी त्यांचं हस्तांतरण करणे, ह्या पद्धतीचं काम ह्या ठिकाणी चालतं. आणि हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आणि आधुनिक गुलामगिरीचे एक स्वरूप असल्याचं आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहतो. मानवी तस्करीच्या या गंभीर समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 30 जुलै रोजी संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक मानवी तस्करी जागरूकता दिन आपण या ठिकाणी साजरा करत असतो. मानवी तस्करी रोखण्याकरिता आमच्या गृह विभागाकडनं काही उपाययोजना त्याकरिता करण्यात आल्या, त्या मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. राज्यात आतापर्यंत जवळजवळ 45 ठिकाणी म्हणजे आमचे CP ऑफिसेस असो किंवा ग्रामीण भागामध्ये पोलीस दलाचे कार्यालय असो, त्या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग कक्षाची स्थापना आमच्याकडून करण्यात आली. त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामुग्री देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी माझी रुपालीताईंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती राहील की अनेक वेळेस अनेक केसेस करता आपण त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांचा प्रवास करत असतात, तर अनेक वेळेस आपल्याला लक्षात येते की ह्या ठिकाणी लागणारी आवश्यक मनुष्यबळ किंवा साधन सामुग्री उपलब्ध नाही आहे. तर आपण त्याच वेळेस जर का आम्हाला तशी माहिती दिली तर निश्चितपणे विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी आवश्यक लागणारं मनुष्यबळ आणि आवश्यक लागणारी साधन सामुग्री आमच्या विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल. पोलीस विभागाकडून आतापर्यंत वेगवेगळ्या मोहीम याच्याकडे राबविण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या वेळेस याच्याबद्दल एक लक्षवेधी देखील दाखली होती आणि अशा पद्धतीनं अचानकपणे आपल्या समाजातनं महिला किंवा मुली ह्या कशा मिसिंग होतात. अनेक ठिकाणी यांचे रेकॉर्ड असतात, अनेक ठिकाणी रेकॉर्ड देखील नसतात. परंतु मी पोलीस विभागाचं देखील ह्या ठिकाणी अभिनंदन करेल की 2015 ते 2024 या कालावधीमध्ये 13 ऑपरेशन मुस्कान आमच्या विभागामार्फत त्या ठिकाणी राबविण्यात आले आणि ह्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेकॉर्डवर असलेल्या आणि रेकॉर्डवर नसलेल्या जवळजवळ 45,943 बालके आणि महिला यांचा शोध घेण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं आणि आम्ही त्या कुटुंबाकडे आणि त्या ठिकाणच्या बाल हक्क समितीकडे त्या ठिकाणी त्यांना सोपविलेलं आहे. विशेष करून मी या ठिकाणी अभिनंदन करेल नागपूर पोलिसांचं देखील की त्यांनी ऑपरेशन शक्ती नावाची एक अभियान त्या ठिकाणी राबविलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी स्पा असतील किंवा काही तुमचे मसाज सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी चालतात, रेड लाईट एरिया असतात, त्या ठिकाणी अनधिकृतपणे बंधन करून ठेवलेल्या अल्पवयीन मुली असो, आमच्या महिला भगिनी असो, त्यांची सुटका करून विशेष कारवाई त्या ठिकाणी नागपूर पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली. याच्यामध्ये फक्त दुर्दैव कधी कधी असं वाटतं की एखादी गोष्ट मिसिंग झाली किंवा एखादी मुलगी असो, महिला असो,
ही जर का मिसिंग झाली तर त्याचं फार मोठा हॅवॅक होऊन मीडियामध्ये त्याला फार पब्लिसिटी देण्यात येते. परंतु याच्याकरता कार्य करणारं आमचं पोलीस बळ ज्या ठिकाणी इतके 45,193 व्यक्तींना त्यांनी वापस आणलं आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाला सुपूर्द केलं किंवा त्या बाल हक्क समितीकडे सुपूर्द केलं, याला मात्र तेवढी प्रसिद्धी किंवा त्या लोकांचा गुणगौरव त्या ठिकाणी होत नसतो. त्याच्यामुळं काम ॲप्रिसिएशन जेणेकरून अजून जास्त ऊर्जेनं आणि उत्साहानं ती यंत्रणा त्या ठिकाणी काम करू शकते, याच्यामध्ये देखील रुपालीताई आपण थोडा पुढाकार घेऊन ज्यांनी अशा पद्धतीचं चांगलं काम केलं त्यांना देखील सन्मानित करण्याचं काम आपल्या आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं अशी आपणास मी विनंती करतो. सर्व पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक स्तरावर, घटक प्रमुख स्तरावर महिला पोलीस कक्ष आणि बाल विशेष कृती दलाची स्थापना आमच्याकडून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याअंतर्गत प्रकरणे लवकर निकाल काढण्याकरता मुंबई एका विशेष न्यायालयाची स्थापना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक आमच्या इथे कम्युनिटी पोलिसिंग आहे. उपक्रमाअंतर्गत अल्पवयीन बालके महिलांना होणारे अत्याचार रोखण्यासाठी आमच्या इथे पोलीस काका, पोलीस दिदी अशा पद्धतीने नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली आहे. तसंच दामिनी पथक असो, आमचं निर्भया पथक असो, भरोसा सेल असो, अशा पद्धतीचे देखील अनेक उपक्रम या ठिकाणी आमच्याकडे पोलीस विभागामार्फत त्या ठिकाणी राबविण्यात आले आहे. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय संवेदनशील विषयावर आपण ह्या ठिकाणी हा परिसंवादाचं आयोजन केलं. निश्चितपणे आम्ही जरी पुरुष असलो तरी तेवढ्याच ताकदीने तुमच्या सोबत त्या ठिकाणी राहू याची ग्वाही देतो. आणि विशेष करून हा विषय तसा महिला बाल कल्याण विभाग असो, गृह विभाग असो आणि आपला आयोग निश्चितपणे यांच्या समन्वयातून आपण याचा लवकरात लवकर सर्व एकत्रित मिळून बिमोड करू अशी मला पूर्णपणे श्वासवती आहे. आपण निमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.